श्री गुरुभ्यो नमः. श्री सद्गुरुभ्यो नमः. ओम वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. नमस्कार. मी रवींद्र गुरुजी आपल्या पूजा अर्चा या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे सहर्ष स्वागत करीत आहे. आज आपल्या आरोग्यवान भव या मालिकेमध्ये आपण संगीतोपचार ह्या विषयावरती आपण चर्चा करणार आहोत. मंडळी, सर्व सज्जन हो, तुम्ही मंत्र म्हणतो, विविध वेदमंत्र म्हणतो, पुराणांचे मंत्र म्हणतो, त्याचबरोबर शास्त्रीय संगीतालासुद्धा खूप चांगल्या प्रकारे महत्त्व आहे. नव्हे तर शास्त्रीय संगीत हे म्हणजे आपल्या सर्व संगीताचा मूळ आधार आहे. संगीताचे जे काही 7 स्वर आहेत त्या 7 स्वरांवरती संगीत पूर्ण आधारलेलं आहे. तर ह्या संगीताचा उपयोग करूनसुद्धा रुग्णांचे वेगवेगळे आजार बरे करता येतात, हे सुद्धा सिद्ध झालेलं आहे. तर त्या संदर्भातच आपण आज मानसी कुलकर्णी यांच्याशी चर्चा करणार आहोत. ह्या मानसी कुलकर्णी ॲक्युप्रेशर स्पेशलिस्ट असून त्यांनी संगीत विशारद जे BA SNDT या महाविद्यालयातून पूर्ण केलेले आहे. त्या विषयामध्ये त्या पदवीधर आहेत. त्याचप्रमाणे विविध प्रकारच्या रुग्णांना ते चक्र म्युझिक थेरपी, जसं संगीतोपचाराला दुसरा शब्द आहे चक्र म्युझिक थेरपी देऊन विविध रुग्णांचे आजार ते बरं करीत आहेत. तर त्या संदर्भात आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत. तर आता या आपल्या चॅनलमध्ये मानसी कुलकर्णी आलेल्या आहेत. तर त्यांचे मी स्वागत करतो आणि त्यांना पहिला प्रश्न विचारतो की चक्र म्युझिक थेरपी म्हणजे काय? देहो देवालय प्रोक्तम सजीव केवलं शिवो त्यजेत अज्ञान निर्माल्यं सोहं भावेन पूजयेत. नमस्कार. मी मानसी कुलकर्णी चक्र म्युझिक थेरपीचा अभ्यास करते सध्या आणि शिकवते आहे. तर आपल्या आयुष्यामध्ये संगीत हे पहिल्यापासून आहे. म्हणजे गरोदरपणापासनं पुढे बारसं म्हणजे डोहाळ जेवण, बारसं आणि त्यानंतर पाळणा, उष्टावण, मुंज, लग्न, म्हणजे ह्या सगळ्यामध्ये आपल्याकडे कुठल्या ना कुठल्या तरी रूपाने संगीत येत असतं. आणि अभिजात शास्त्रीय संगीतामध्ये, उपनिषदामध्ये जे काही म्हणजे बीजमंत्र, बीजाक्षरं ही जी सांगितलेली आहेत, तर ती वापरून आपल्या प्राचीन ऋषीमुनींनी हे सगळे जे बीजमंत्र, बीजाक्षरं हे आणि त्यातले काही मंत्र, श्लोक हे यांचा अंतर्भाव करून एक चक्र म्युझिक थेरपी हा एक म्हणजे विषय बनवलेला आहे की ज्यामुळे एक साधना आहे, ती चक्र साधनाच म्हणतो आम्ही त्याला. तर ह्या साधनेने आपल्याला रोग निवारणाला म्हणजे रोग निवारणासाठी एक मदत होते. आणि ते म्हणजे त्याचा अंतर्भाव ह्याच्यामध्ये ह्या वेगळे जे चक्र आहेत, आपली 7 चक्र हिंदू धर्माप्रमाणे मानली गेलेली आहेत. मूलाधार, स्वादिष्ठान, मणिपूर, अनाहत, विशुद्ध, आज्ञा आणि सहस्रार. तर ही सगळी चक्र आपल्या ह्याच्यामध्ये अंतर्भाव म्हणजे चक्र म्युझिक थेरपीचा ह्याच्यामध्ये अंतर्भाव आहे. तर त्याचा उपयोग करून आपण ही जी थेरपी बनवलेली आहे, तर ह्याच्यामुळे आपल्याला रोग निवारण व्हायला मदत होते. तर ह्या म्युझिक थेरपीमध्ये रोग निवारण करण्याची पद्धत काय आहे? तर ह्या रोग निवारण करण्याची पद्धत अशी आहे की म्हणजे खरं तर हा खूप मोठा विषय आहे. आपल्याला कमी वेळामध्ये हा करणं अवघड असतं. पण मी माझे जे सर्व गुरुजन आहेत आणि माझे श्री सद्गुरू साईनाथ महाराज, माझे जे संगीतातले सगळे गुरु,
कॉलेजपासूनचे किंवा ॲक्युप्रेशर मसाज थेरपीतले सगळे गुरु यांना स्मरून मी आज इथे आपल्यासमोर एक काही मंत्र, काही स्तोत्र, काही श्लोक हे मी आपल्यासमोर आज सादर करणार आहे. चालेल. तर सर्वप्रथम आहे मूलाधार चक्र. बा. तर मूलाधार चक्राचा गुणविशेष काय आहे? तर मूलाधार चक्राचं गुण म्हणजे पृथ्वी तत्व आहे आणि ते शरीराच्या मध्यावर असतं. बा. तर शरीराच्या मध्यावरती आपलं जे कर्मेंद्रिय त्याचं आहे हे लैंगिक कर्मेंद्रिय आहे. तर आणि त्याचा गुणधर्म स्थिरता आहे. आणि आता त्याच्याशी संबंधित जे काही रोग वगैरे जे असतात इथे, तर हे रोग कशामुळे होतात? तर ते आपल्याला औषधोपचार तर त्याचे चालू आहेतच. औषधोपचारांमध्ये आपल्याला काही खंड पाडायचे नाही, पण औषधोपचार करत असताना जर कोणाला हा प्रॉब्लेम झाला काही, तर त्याच्या बरोबरीने आपण जर संगीतोपचार घेतले किंवा संगीतातली ही काही बीजमंत्र किंवा त्या देवतेची आराधना आपण केली, बीजमंत्र स्तोत्र यांच्यामुळे आपण जर त्याची जर आराधना केली तर त्याचा खूप चांगला परिणाम या म्हणजे ह्या औषधोपचारांना दिसायला लागतो की त्याचा म्हणजे क्युरिटी जी म्हणतो आपण त्याची ती व्हायला लागते. तर आपण ह्याचा थोडासा अभ्यास बघूया आता. चालेल. हो. कोणत्या रोगावरती काय थेरपी असते याला? हां, आता तेच की ह्याच्यामध्ये आता मूलाधार चक्राचा जो स्वर आहे आणि आपण 7 चक्रांचे 7 स्वर आहेत. प्रत्येक हे मी जे चक्र म्हणाले मगाशी, तर त्या चक्रांचे 7 स्वर आहेत. सा रे ग म प ध नि. हां, तर हे 7 चक्र आणि 7 स्वर, त्या प्रत्येक चक्राचे 7 रंग, म्हणजे प्रत्येकाचा एक एक वेगळा रंग, त्याचा प्रत्येकाचा एक एक देवता हां, आणि त्याची चक्राची देवता आणि त्या चक्राच्या देवतेचा एक एक बीजमंत्र आणि प्रत्येकाचा एक एक श्लोक किंवा स्तोत्र, असं ह्याच्यामध्ये आपण अंतर्भाव केलेला आहे या सगळ्याचा. तर आपण इथे आता आपण मूलाधार चक्राचं बघूया. हो हो, ठीक आहे. आता मूलाधार चक्राचा जो बीजमंत्र आहे तो आहे लम. आणि देवता आहे श्री गणेश देवता. हां, आणि त्याचा आकार साधारण चौरस आकाराचा आहे. तर आपण चौरस आकारामध्ये गणेशाचं रूप घ्यायचं आहे आणि रंग आहे लाल, सोनेरी लालसर, सूर्योदय होतानाचा जो रंग असतो हां, तसाच लालसर रंग, केशरी लालसर. तर त्या रंगामध्ये आपल्याला गणेशाचं रूप बघायचं आहे. बरोबर आहे. आणि त्याचा बीजमंत्र करायचा आहे लम. हा बीजमंत्र आपण म्हणत राहायचा आहे सतत. आणि बरोबरीने वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. हे मूलाधाराचं. आता स्वादिष्ठान चक्र आहे. स्वादिष्ठान चक्रामध्ये कार्यक्षमता म्हणजे आता आपलं स्थिरता आपल्याला आलेली आहे. आता कार्यक्षमता हां, म्हणजे मन स्थिर झालेलं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट एक आहे की ज्या वेळेला शरीराला आजार होतो तर त्याचा परिणाम मनावर होतो आणि जेव्हा मनाला आजार होतो त्याचा परिणाम शरीरावर होतो. त्यामुळे दोन्ही शरीर आणि मन दोन्ही आपल्याला संबंधित आहे आणि ते दोन्ही आपल्याला म्हणजे कंट्रोलमध्ये ठेवता आलं पाहिजे. त्यामुळे आपल्याला आता हे
म्हणजे आता हे मन मन शांत झालेलं आहे आपलं. आता आपल्याला कार्यक्षमता वाढवायची आहे स्वतःची. मग ह्याचा स्वाधिष्ठान चक्राची देवता आहे शिव. रंग आहे पांढरा. देवता शिव, रंग पांढरा, आकार वर्तुळ आहे आणि त्यांचा बीजमंत्र आहे वम. स्वर ऋषभ आहे. अर्थात याच्यामध्ये सांगायची गोष्ट एकच की प्रत्येकाला गाणं यावंच असं नाही आहे. गाणं न येता सुद्धा हे प्रत्येक जण आपण करू शकतो की प्रत्येक स्वर त्याच्या त्याच्या स्वराप्रमाणे जो तो लावतो. वम वम वम. श्लोक आहे मृत्युंजयाय रुद्राय नीलकंठाय शंभवे अमृतेशाय शर्वाय महादेवाय ते नमः. आता पुढे येतं मणिपूर चक्र. मणिपूर चक्र. तर मणिपूर चक्रामध्ये रत्न असतात सगळी. म्हणजे लिव्हर आहे, गॉड ब्लॅडर आहे, नाभीच्या वरतीच त्याचं स्थान आहे. त्यामुळे आपल्याला आत्मविश्वास मिळणं हे महत्वाचं. तर आत्मविश्वास म्हणजे आता कार्यक्षमता आलेली आहे, आपली स्थिरता आली, कार्यक्षमता आलेली आहे. आता कॉन्फिडन्स पाहिजे ना आपल्याला. बरोबर आहे. मग कॉन्फिडन्स आणताना आणि बाकीचे सगळे पोटाचे काही विकार आहेत, गॅसेस आहेत किंवा आणखी काही आहेत, तर हे कमी व्हायची म्हणजे कमी होण्यासाठी जर आपण ट्रीटमेंट घेत असलो तर त्याच्याबरोबर आपण याचं विष्णूंचं स्मरण करायचं आहे. रंग लालसर पिवळा आहे मणिपूर चक्राचा. लालसर पिवळ्या रंगामध्ये आपल्याला विष्णूंची देवता आणायची. योद्धा राम बरं का. योद्धा राम. रामाची म्हणजे योद्धा रामाची प्रतिमा, धनुर्धारी राम जो आहे, धनुर्धारी रामाची प्रतिमा आपल्याला समोर आणायची आहे. आणि ते आणत असताना बीजमंत्र आहे रम. रम. हा. रम रम रम. स्तोत्र आहे आपदामपहर्तारं दातारं सर्वसंपदा लोकाभिरामं श्रीरामं भूयो भूयो नमाम्यहम्. तर हे झालं मणिपूर चक्र. आता आत्मविश्वास आपला वाढलेला आहे. काही त्याच्यातल्या संदर्भातल्या काही तिन्ही चक्रांमधल्या काही जे रोग आपले होते त्याचं निवारण व्हायला मदत झालेली आहे. आता आपल्याला आनंद मिळालेला आहे. अनाहत चक्राकडे आपण निघालेलो आहोत. हा, हृदयापाशी. तर हृदयामध्ये आनंद आहे. अनाहत चक्र म्हणजे आनंद. आपण जेव्हा आनंदी असतो त्यावेळेला आपल्याला म्हणजे सगळं जग आपल्या ह्याच्यातच असतं. कामामध्ये उत्साह असतो. म्हणजे आतापर्यंत आपण जे कॉन्फिडेंटली काम केलेलं आहे, क्रिएटिव्हिटीने काम केलंय, स्थिर वृत्तीने काम केलेलं आहे, त्या सगळ्याला सक्सेस देणारा हा आनंद आहे. त्याच्यातनं आपलं जे काय निर्माण झालेलं आहे तो आनंद आहे. कारण आपली सहस्रार चक्राकडे वाटचाल सुरू आहे.
ज्याला कुंडलिनी जागृती म्हणतात, ती अर्थात एवढी सोपी नाही आहे. पण कुंडलिनी जागृतीच्या दिशेने जर आपल्याला पाऊल टाकायचं आहे तर पहिल्यांदा आपण आनंदी असणं महत्त्वाचं आहे. आणि आनंदी असताना आपल्याला पुन्हा एकदा विष्णूंचं स्मरण करायचं आहे. हलणारा ध्वज आहे आणि स्थान आहे ते हृदयामध्ये आहे. त्यामुळे हृदयाच्या अंडर जे काय आपली कर्मेंद्रिय येतात, फुफ्फुसं आहेत, पाठीचं आहे, जवनिका आहे, आहे. हां, म्हणजे थायरॉइड आहे, बरोबर आहे. किंवा स्त्रियांचे ब्रेस्ट वगैरे, श्वसन संस्था थोडक्यात. हां, श्वसन संस्था आहे. तर ह्याच्यावरती आपल्याला काम करायचं आहे. त्यामुळे अस्थमासारख्या रोगांना इथे खूप चांगला फरक पडतो. हार्ट विकार असणार, हार्टच्या विकारांचे जे असतात ते, कारण हृदय आहेच ना, हृदय आपल्याला म्हणजे कार्यस्थानच आहे ना ते. अनाहत चक्राचं जे कार्यस्थान आहे ते हृदयच आहे. बरोबर आहे. त्यामुळे तिथे आपल्याला हार्टच्या डिसिजेसना काम करणारच आहे आपलं हे अनाहत चक्र. आता आपण हे अनाहत चक्र कसं ऍक्टिव्हेट करायचं ते बघूया. यम हा यम हा या अनाहत चक्राचा बीजमंत्र आहे. आणि आपण हलणाऱ्या ध्वजामध्ये विष्णूची प्रतिमा आणली आहे समोर. बरोबर. आणि हिरवा रंग आहे. हिरव्या रंगामध्ये हलणाऱ्या ध्वजात विष्णू आहेत. त्याच्यामध्ये यम 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 याचं स्तोत्र आहे. शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिभिर्ध्यानगम्यं वन्दे विष्णुं भवभयहरं सर्वलोकैकनाथं. तर आता हे झालं अनाहत चक्र. आता आपण जातोय विशुद्ध चक्राकडे. विशुद्ध चक्र याचं स्थान कुठे असते? त्याचं स्थान आहे कंठ आणि मान यांच्या, म्हणजे मधनं असं मानेकडनं ते आहे, कंठातनं मानेकडे. आणि ह्याच्यामुळे काय होतं तर बोलणं, ऐकणं, कारण ह्याच्यामध्ये ही वाणीची, म्हणजे देवता वाणी आहे, सद्गुरु देवता आहे त्याची, पण वाणीशी संबंधित हे चक्र आहे. म्हणजे मध्यमा, वैखरी, परा, पश्चंती ज्या वाणी आहेत त्या वाणींशी संबंधित हे चक्र आहे. तर इथे आपल्याला काय आहे की आपलं ऐकणं आणि बोलणं, म्हणजे आपलं व्यवसाय करताना कुठलंही असेल तर आपलं बोलणं इम्प्रेसिव्ह पाहिजे. बरोबर आहे. किंवा कोणाशी आपण काही जे बोलतो ते बोलणं जर इम्प्रेसिव्ह असेल तर आपल्याला काही अशक्य नाही. तर हे साध्य कशामुळे होतं, म्हणजे थोडक्यात काय की व्यक्तिमत्व विकास होतो. व्यक्तिमत्व आपलं दिसतं, त्याच्यामध्ये पर्सनॅलिटी दिसते. त्यामुळे त्याचा रंग आहे आकाशी निळा. देवता आहे सद्गुरू. बीजमंत्र आहे हम. हम हम गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो
परमेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. तर हे झालं विशुद्ध चक्र. आणि आता आहे आज्ञाचक्र. आज्ञाचक्र. तर आज्ञाचक्राचं वैशिष्ट्य म्हणजे आता इथे आपण संपूर्ण आता तयार झालेलो आहोत अध्यात्माकडे आणि एकंदरीत सगळं आपलं पूर्ण झालेलं आहे. आपलं सगळं छान चालू आहे सध्या. सगळे रोग निवारणाची हे झालेली आहे, बाकी रोग निवारण झालेले आहेत, आणखी आपलं मानसिक स्थिती चांगली आहे. मग आता शरण जायचंय आपल्याला हळूहळू. मग शरण जाताना किंवा कुठलंही कार्य करता, कारण त्या कामाला शरण गेल्याशिवाय ते काम पूर्ण होत नाही. बरोबर आहे. म्हणजे आपल्याला लगेच सद्गुरूंना शरण जायचंच आहे. डेडिकेशन जे आहे समर्पित, पूर्ण समर्पित व्हायला पाहिजे त्यासाठी. आपल्याला पूर्ण समर्पण जे करायचं आहे ते कृष्णाला, तर ते करताना आपल्याला आज्ञाचक्राकडे, म्हणजे आपण अगदीच जर म्हटलं ना आज्ञा करायची आहे स्वतःला की आता आपल्याला निघायचंय, चला. मला ज्या वेळेला कंटाळा येतो की अरे आता नाही जायचंय मला कुठे, मला आता काम तर आहे पण मला आता नाही जायचंय, मी आता इथे बसू नये शांत अशी मी बसू नये, मला नाही जायचंय आता, पण गेलं पाहिजे. मग त्या वेळेला मला काय करायचंय, आज्ञाचक्र असं करायचंय. आळस घालवायचा, थोडक्यात आळस घालवायचंय. त्या तिथे मला ऍक्टिव्ह व्हायचं आणि तिथे चुटकी वाजवायची 3 वेळा. म्हणजे थोडक्यात आळस घालवायचं हे चक्र उपयोगी आहे. की मला पटकन एनर्जी येते की मी उठूनच जाणार सरळ. विद्यार्थ्यांना अभ्यास कामाचा आळस असेल, बरोबर, सगळं आळस घालवण्यासाठी हे आज्ञा, म्हणजे स्वतःला आज्ञा करायची आहे. हे आत्ताच्या काळामध्ये खूप योग्य आहे. हो, हे आवश्यक आहे. हो. आणि हे कसं ऍक्टिव्हेट करायचं आता ह्याचा बीजमंत्र आहे. याचा बीजमंत्र म्हणजे ह्याचा स्वर निषादामध्ये आपण करतो आहे. याचा बीजमंत्र सम आहे. सम. आणि देवता श्रीकृष्ण आहे. अरे भगवान कृष्ण. आणि रंग आकाशी निळा, सॉरी डार्क निळा आहे. डार्क निळा आहे. डार्क म्हणजे निळसर असा, जांभळा नाही, निळा. आणि देवता श्रीकृष्ण आहे. आपल्याला सम 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 स्तोत्र आहे. नमः परमकल्याणं नमः परममङ्गलं वासुदेवाय शान्ताय यदूनां पतये नमः. तर हे आज्ञाचक्र. आणि याच्या पाकळ्या फक्त 2च आहेत, त्यामुळे याचे बीजमंत्रही कमी आहेत पुढे जाऊन, म्हणजे सॉरी बीजाक्षर कमी आहेत. आता राहिलंय सहस्रार चक्र, जे संपूर्ण आपल्याला म्हणजे बाकीच्या सगळ्या गोष्टीतनं आपल्याला बाहेर काढणार. दुःख, दैन्य काय जे असेल, म्हणजे आपल्याला पूर्णपणे आपल्याला सच्चिदानंदाकडे नेणार आहे. आनंदाकडे, पूर्ण आनंद, सच्चिदानंद. आपल्याला मगाशी अनाहत चक्रामध्ये आनंद मिळालेला, पूर्णत्व मिळणार तुम्हाला, आता पूर्णत्व मिळणार. त्या आनंदात आपल्याला आत्मानंदाकडे नेतंय आपल्याला हे चक्र. परमानंद म्हणतो आपल्याला. तर ते त्यासाठी आपल्याला ओम हेच बीजाक्षर आहे. एकाक्षर मंत्र. एकाक्षर मंत्र आहे सगळा. आणि त्याला 1000 पाकळ्या आहेत या चक्राला. सहस्र आर जे आहे सहस्रार चक्र. तर त्याचा जो बीजमंत्र त्यालाही हेच मगाचं स्तोत्र आहे. नमः परम कल्याणम नमः परम मंगलम वासुदेवाय शांताय यदूनाम पतये नमः. आणि ह्याचा बीजमंत्र कुठला? बीजमंत्र ओम आहे. ह्याचा ओम बीज, ओम हा बीज म्हणजे एकाक्षर मंत्र ओम. हा बीजमंत्र
जेवढा लांबवता येईल तेवढा तो लांब. यासाठी ओंकार साधना खूप महत्वाची ओंकार आहे. साधना खूप महत्वाची आहे. वा, हा. छान छान. ओंकार साधना आहे. हम्म. आणखी म्हणजे पहिल्यांदा आम्ही जे शिकवतो त्याच्यामध्ये ओंकार साधनाच पहिली असते. बरं झालं तुम्ही विषय काढलाय म्हणून विचारतो हम्म. की आता ही थेरपी सर्वसामान्य माणसाला शिकता येईल का, आणि त्यासाठी काय क्वालिफिकेशन आहे किंवा काय पात्रता आहे की अमुक अमुक तुम्हाला गोष्टी आल्याच पाहिजे तर तुम्हाला शिकता येईल, नंतर नाही शिकता येणार, किंवा सर्वसामान्य माणसाला सुद्धा ही थेरपी शिकता येते का? हो, सर्वसामान्य माणसाला ही थेरपी शिकता येते. त्यासाठी गाणं आवश्यक नाही हे मी मगाशीच सांगितलेलं आहे. बरं बरं. तर गाणं नसेल तरी आपल्याला जमेल शिकायला. आणि हे थेरपी शिकण्यास साधारण किती कालावधी लागेल? ह्याला 8 दिवसाचा आम्ही कोर्स घेतो हा. बरं. हां. आणि ह्याच्यामध्ये पहिल्या दिवशी आम्ही सगळ्या चक्रांची किंवा एकंदरीत माहिती देतो. बरं. आणि पहिले जे व्यायाम आहेत, योग प्राणायामाचे व्यायाम आहेत, श्वासनाचे व्यायाम आहेत, ते आम्ही पहिल्या दिवशी करून घेतो. बरोबर. नंतरचे 6 चक्र ऍक्टिव्हेट करताना आम्ही मागचं परत घेतो. ध्यान धारणा असते. ओंकार साधना रोजची आहे त्या 8 दिवसामध्ये. आणि 7व्या दिवशी 7व्या आणि 8व्या दिवशी आम्ही सहस्रार आणि आज्ञाचक्र परत रिव्हिजन घेतो सगळी. आणि आपणही हे करता येतं. कारण आपल्याला कुठलाही त्रास असतो, कधी कधी अचानक असं होतं की आपल्याला नाही आत्ता काय करायचंय. म्हणजे मला आत्ता म्हणजे आनंद झाला. एक साधं उदाहरण आपण घेऊया की कशासाठी आहेत हे बीजमंत्र बीजाक्षर. की मला कधी कधी आपल्याला म्हणजे आपण रोज जे मंत्रोच्चारण करतो, रोज आपण रामरक्षा म्हणतो, अथर्व शीर्ष म्हणतो, पण ते आपल्याला कोणीतरी सांगितलेलं आहे की म्हणा. हे लहानपणापासून आपल्यावर संस्कार आहेत म्हणायचे, मग ते म्हटले जातात. आपल्याला नाही म्हणलं तर असं होईल, नाही म्हणलं त्या तर अक्षरांचा परिणाम हा आपल्या नकळत शरीरावर होत असतो. मग त्यासाठीच हे आहे की आपल्याला जर नाही समजा जमलं म्हणायला, की आपल्याला आज नाही जमलंय आज म्हणायला मला रामरक्षा, तर मग त्यावेळेला आपण रम हे मंत्र म्हणू शकतो, बीज मंत्र. म्हणजे हे चक्र थेरपी अशी उपयोगी आहे. त्यावेळेलाही हे करू शकतो. मग प्रत्येक वेळी आपल्या हे ऋषीमुनींनी आपल्याला सांगितलेलं आहे, आपण काही मंत्र सांगत नाही. बरोबर आहे. त्यामुळे आपल्याला हे ऋषीमुनींनी जे आपल्याला सांगून ठेवलेलं आहे की आपल्याला हे करता येईल. आणि हे सोपं आहे ह्यासाठी. आणि ह्याच्यामध्ये आम्ही 7 रागही असतात ह्याच्यामध्ये. हा, तर 7 रागही ऐकवतो. ह्या प्रत्येक चक्राचा एक एक राग आहे स्पेशली. आता हे तुमच्याकडनं शिकून घेतल्यानंतर त्याच्यासाठी त्याला काही रोजची साधना वगैरे काही असते का, की ती साधना केली की त्याला हे चांगलं जमू शकेल? रोज आपल्याला ही चक्र ऍक्टिव्हेट करायला पाहिजेतच ना, कारण आपल्याला रोज कामावर जावं लागतं, रोज आपल्याला झोपेतनं उठावं लागतं. अगदीच बाकीचं जाऊ दे, कामादामाचं समजा, पण बाकीच्या ज्या गोष्टी आहेत आपल्याला रोजच्या, अंघोळ आहे, जेवण आहे, स्वयंपाक बनवणं आहे, किंवा दैनंदिन व्यवहार आहेत, हालचाल आहे अगदी शरीराची, खाली उतरून जायचंय जिना उतरून, तरी आपल्याला हवंय ना काय, एका जागी थोडेच आपण बसून राहणार आहे. बरोबर आहे. आपल्याला हे ऍक्टिव्हेशन हवंय. त्यामुळे आपल्याला रोजचा दिवस छान जावा यासाठी ही रोज साधना हवी आहे. रोज साधना, फार वेळ नाही लागत त्याला. अगदी राग नंतर ऐकले तरी आपण सगळी चक्र साधना, ओंकार साधनेसकट योग, ध्यान, प्राणायाम, ओंकार साधना आणि मग चक्र साधना, हे सगळं करेपर्यंत हार्डली 45 मिनिटं लागतात आपल्याला, किंवा अगदी तासभर. बरोबर आहे. तर तेवढा आपण देऊ शकलो तर अतिउत्तम. रोज आपण फ्रेश राहू, आपलं मन चांगलं राहील, मन आनंदी राहील. आणि मन आनंदी राहिलं की शरीरही आनंदी राहायला मदत होईल. बरोबर आहे. आणि सगळी चक्र ऍक्टिव्हेट राहिली की आपल्याला डिसीजेस व्हायचं प्रमाण कमी होईल. तर बाहेर गेल्यानंतर शेवटी आपल्याला बरेचसे अनुभव येतात. कुठे म्हणजे लो एनर्जी होणार नाही, कारण आपण जेव्हा आपण कोणत्याही प्रकारचा रोग निवारण करण्याचं सामर्थ्य या चक्र म्युझिक थेरपीमध्ये आहे. हो, सगळे रोग ह्याच्यामध्ये, कॅन्सर पासून आमच्याकडे कॅन्सर असेल किंवा डायबिटीज असेल किंवा लोकांना अस्थमा असेल. आणि महत्त्वाचं म्हणजे आज हल्ली जे जास्त प्रमाण वाढलंय ते म्हणजे डिप्रेशनमध्ये जाणे, नैराश्य. एक नोकरी नाही मिळाली म्हणून नैराश्य, परीक्षेत योग्य मार्क नाही मिळाले म्हणून नैराश्य, नोकरी हे चांगलं अभ्यासात चांगल्या प्रकारे मार्क पडले परंतु त्यामध्ये चांगली पुढं नोकरी व्यवसायात प्रगती झाली नाही म्हणून नैराश्य, नोकरी आहे चांगली सर्व व्यवस्थित आहे म्हणून अनेकांची विवाह जमत नाही त्यामुळे सगळं नैराश्य येतं. तर हे सर्व नैराश्य घालवण्यासाठी ही थेरपी कशी उपयोगी पडते हे जरा मला सांगा जरा. मी म्हटलं मगाशी तसं की संगीत आपल्या
प्रत्येक कार्यामध्ये संगीत आहे. 16 संस्कार जे आपल्याला आहेत, जन्मापासून जन्मापासून जे ते 16 संस्कार अंत्येष्टीपर्यंत आहेत, संस्कार त्या आहेत. प्रत्येक संस्कारांमध्ये संगीत आहे. हो. कुठल्या ना कुठल्या, अगदी मृत्यूनंतर सुद्धा आपल्याबरोबर संगीत आहे. हो हो तर मग हे जर असं आहे तर मग ही थेरपी उपयोगी पडणार नाही असं होणारच नाही कुठे. 100% उपयोगी पडणार. हां. फक्त आपण त्याचा वापर कसा करतो हे महत्त्वाचं आहे. की आपल्याला जे करायचं आहे, म्हणजे मी म्हणलं तसं की मला जेव्हा आनंद होतो त्यावेळेला मी रामरक्षा म्हणणार नाही, आणि अतिशय दुःख होतो त्यावेळेलाही मला रामरक्षा आठवत नाही. मग त्यावेळेला काय करायचं? मग ह्यातला आपल्याला बीजमंत्र आहे दिलेला, बीजमंत्र दिले, आज्ञाचक्र बीजमंत्र दिलेलं आहे, आज्ञाचक्र दिलेलं आहे, हां. त्याचे बीजमंत्र आहेत, मूलाधाराचे बीजमंत्र आहेत. मग हे जर आपल्याला येत असेल, माहिती असतील बीजमंत्र, तर आपण ते स्तोत्र आणि मंत्र हे आपण एका वेळी म्हटलं तर मग आपल्याला म्हणजे त्रास तर निश्चित होणार नाही. आणि पहिल्यापासून जे आपल्या मुलांच्या सुद्धा, आता 10वीची परीक्षा आहे मुलांची, त्यावेळेला म्हणजे कुठनं सगळीकडनंच त्यांना टेन्शन असतं. घरातनं तर असतंच 10वीचं टेन्शन, शिक्षकांचं टेन्शन आहे, शिक्षकांचं आहे, पालकांच्या बाहेर- अपेक्षा असतात, अहो, अमुक एक तुम्ही मार्क आम्ही पडले सहज पाहिजे. जरी एखाद्या विद्यार्थ्याला भेटलो की काय रे कितवीत आहेस? 10वीत आहे. अरे अभ्यास करतो का? 10वीत मग अभ्यास करतो का? अभ्यास करतो का हा प्रश्न. हा, म्हणजे त्याच्या आधी अरे ह्या आपल्या तोंडातनं बाहेर पडतो. आणि मग आपल्या तोंडातनं बाहेर पडलेला प्रत्येक शब्द हा त्याच्या डोक्यावर धडकणारच आहे ना. हल्ली पालकांना विचारतो काय तुझा मुलगा 10वीला आहे, हो मुलगा पण अभ्यास करतो, आता मला पण अभ्यास करायला लागतो, मग असं करायला मग लागतं. त्याच्याबरोबर ते पालकही आपले हळूहळू डिप्रेशन मध्ये जातात. बरोबर आहे. आणि मग त्याला उगीच नाही, ते सगळ्यांनाच त्रास तो होतो. कारण हा त्रास मी लहानपणी अनुभवलेला आहे, पण त्यावेळेला हे माहित नव्हतं मला, खरं सांगायचं तर. हा ठीक आहे. पुढच्या पिढीला हे तुम्ही खूप छान प्रकारचं ज्ञान दिलेलं आहे. आणि त्या मुलांनी जर ही चक्र म्युझिक थेरपी जर आधीपासून शिकून घेतली तर त्यांना हा व्यायाम करणं, म्हणजे प्रत्येक वेळेला आता मुलांना बाहेर जाणं जमत नाही, तर रोज एक एक चक्र जरी त्यांनी ऍक्टिव्हेट केलं ना, म्हणजे योग, प्राणायाम, ध्यान, ओंकार साधना याच्याबरोबर रोज एक एक चक्र ऍक्टिव्हेट करायचं, फार नाही. आणि जास्त लक्षात ठेवण्यासारखी सुद्धा जास्त नाहीत मंत्र, काही सोपे नाही, मंत्र सगळे आहेत, सोपे मंत्र असतात, अत्यंत सोपे मंत्र आहेत. हा. तर हे जर सगळ्यांनी जर ऍक्टिव्हेट केलं आपल्यापैकी तर कुणालाही त्रासापासून आपण निश्चितपणे वाचू, कमी तरी होईल ॲटलिस्ट. म्हणजे जे अगदी आत्महत्यांपर्यंत विद्यार्थी जातात किंवा कुणीही, मोठी माणसं सुद्धा म्हणजे कर्ज असतं, कोणाला हल्ली लोन असतं, कर्ज म्हणत नाहीत त्याला, तर ते लोन वगैरे जे काढलेलं असतं, तर त्याच्यामुळे घरातल्या एकमेकांशी बोलणं, भेटणं, संवाद नाहीत, ताण, मानसिक ताण, मानसिक ताण, प्रचंड मानसिक ताण, बरोबर आहे, स्ट्रेस ज्याला म्हणतो आपण. डिप्रेशनपेक्षा स्ट्रेस वाढलेला आहे. डिप्रेशन नंतर येतो आणि स्ट्रेस पहिला येतो. हे आपल्याला या म्युझिक चक्र म्युझिक थेरपीमधून थेरपीमध्ये हे खूप, कमी करतात. कारण त्यावेळेला असं असतं ना, सिच्युएशन अशी असते की त्यावेळेला गाणं कुठलं ऐकायचं हेही कळत नाही. मग ते काहीतरी ढांढाण नाचायचं, त्याच्यावर मग काहीतरी दारू प्यायची वगैरे वगैरे, हे असं जे काय असतं तर ते चुकीचा मार्ग असतो तुझा. म्हणजे ते वेस्टर्न म्युझिक ऐकलं तिथपर्यंत ठीक आहे, पण बाकीच्या गोष्टी त्याच्याबरोबर येऊ नये. ह्याच्यामध्ये चक्र म्युझिक थेरपी किंवा हे आपलं अभिजात शास्त्रीय संगीत जे आहे याच्यामध्ये अशा गोष्टी येत नाहीत. आणि दुसरी गोष्ट म्हणजे यातून तुम्हाला तुमचा आजार तर बरा होतोच, आणि यामध्ये ईश्वरीय शक्ती जास्त तुमच्या शरीरामध्ये जास्त मिळते. हा, तेही असतं. म्हणजे तुम्ही समजा जो काय तुम्ही श्वास घेता, तर श्वास तुम्ही नुसता घेणार नाही, तर ईश्वरी आशीर्वादायुक्त तुम्ही श्वास घेणार आहात. हो. आणि दुसरी महत्वाची गोष्ट ह्याची अशी आहे की ह्याला कुठलं बंधन नाही की तुम्ही म्हणजे आता गाडीत आहात किंवा तुम्ही काळवेळचं बंधन नाही, स्थळाचं बंधन नाही, स्थळाचं बंधन सोवळं ओवळं त्याचं बंधन नाही नाही, तुम्हाला, कुठलंही त्याला कुठलंही बंधन बंधन नाही. अत्यंत सोपी थेरपी आहे त्यामुळे, आणि असं विना नाही- खर्चाची आहे. हो. कुठलाही खर्च तुम्हाला यामध्ये करावे लागत नाही. आणि परमेश्वराचं चिंतन हे खूप महत्वाचं आहे. म्हणजे जे आपण करतो त्याच्यावर विश्वास, पूजा अर्चा चॅनलवरती आपण आहोत म्हणून मी हे सांगते, असंही नाहीये, पण एकंदरीत की सगळ्यांना सवय ती लागली पाहिजे की एका ठिकाणी चित्त स्थिर करणं. त्यासाठी आपल्याकडे परमेश्वराच्या चरणी तुम्हाला लीन झाल्याशिवाय हे होणारच नाही. समर्पण भाव ईश्वराच्या चरणी जोपर्यंत तुम्ही ठेवत नाही तोपर्यंत तुम्ही कुठलेही उपचार घ्या, निसर्गोपचार घ्या, वैदिक घ्या किंवा ॲलोपॅथिक घ्या, आयुर्वेदिक घ्या, कुठलेही उपचार घ्या, जोपर्यंत तुम्ही ईश्वराला शरण जात नाही आणि त्या
शक्तीला एकदा शरण गेलं हां. की तुमच्यावरती कोणतेही उपचार तुम्हाला चांगल्या प्रकारे लागू पडू शकतात. बरोबर आहे. तर अशा प्रकारे आज आपल्याला मानसी कुलकर्णी आणि चक्र म्युझिक थेरपी याबद्दल खूप छान प्रकारे माहिती सांगितलेली आहे. तर सर्व सज्जनांना अशी विनंती आहे की यांनी सांगितलेल्या मार्गदर्शनाप्रमाणे कुठलाही 1 रुपयाचा किंवा 1 पैसासुद्धा खर्च नसलेली ही थेरपी आहे. ही थेरपी आपण सहज तुम्ही करू शकाल आणि आपल्या घरच्या घरीच रोगाचे निवारण करू शकाल. हा सर्व एपिसोड मी भगवान श्रीकृष्णाच्या चरणी अर्पण करतो आणि मानसी त्यांना विनंती करतो त्यांनी भगवान श्रीकृष्णाचा मंत्र त्यांनी म्हणावा. आणि अजून एक गोष्ट सांगायची अशी आहे की मी मगाशी जे म्हणाले की देहो देवालय पृक्तम सजीव केवलम शिवम त्यजेत अज्ञान निर्माल्यम सोहम भावेन पूजयेत. तर आपण ज्या वेळेला देह हे देवालय आहे, देवाचं मंदिर आहे आणि त्यात आत्मा हा परमेश्वर आहे. आत्मा परमेश्वर बरोबर आहे. आहे, हो. आणि ह्या आत्म्याची जेव्हा आपण सोहम भावनेने पूजा करतो, सोहम भावना म्हणजे सहस्रार चक्र, तर त्या वेळेला आपल्याला तो भेटल्याशिवाय राहत नाही. हे खूप महत्त्वाची गोष्ट आहे. ह्याच्यामध्ये हा माझ्या गुरूंनी दिलेला गुरुमंत्र आहे पूर्वी. बरोबर आहे. आता आपण कृष्णाचा मंत्र म्हणूया. कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेश नाशाय गोविंदाय नमो नमः. गोपाल कृष्ण भगवान की जय. पूजा अर्चा चॅनलवरती अनगळ गुरुजींनी मला बोलवलं, याबद्दल मी त्यांचे परत एकदा आभार मानते. धन्यवाद. तुम्ही या ठिकाणी येऊन चक्र म्युझिक थेरपी चांगल्या प्रकारे समजून सांगितले याबद्दल तुमचे आभार. मंडळी, हा एपिसोड आपल्याला कसा वाटला हे कमेंट्समध्ये लिहा आणि मानसीताईंनी सांगितल्याप्रमाणे तुम्हीसुद्धा ही थेरपी अनुभवून पहा आणि चांगल्या प्रकारे आरोग्य मिळवण्याचा प्रयत्न करा. शुभम भवतो.